कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भृकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भृकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। तुझ वीण शंभो मज कोण तारी। तुझ वीण शंभो मज कोण तारी। आपण आता आलेलो आहोत संगमनेरच्या सुप्रसिद्ध श्री सोमेश्वर मंदिरामध्ये। अतिशय प्राचीन आणि एक प्रकारची वेगळीच परंपरा संगमनेरला मिळवून देणारं हे पुरातन श्री सोमेश्वर मंदिर। गाभाऱ्याची ही बाह्यरचना आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल अत्यंत कलाकुसरीनं घडवलेलं हे मंदिर। दगडाची मैरफ, या 3 मैरफींचं गाभाऱ्याचं प्रवेशद्वार, गाभाऱ्यासमोर असलेला नंदिकेश्वर, त्या नंदिकेश्वराच्या अंगावरही संपूर्णपणे कलाकुसरीचं काम आणि नंदिकेश्वराच्या समोरच गाभाऱ्यामध्ये श्री सोमेश्वर, त्या गाभाऱ्याच्या दगडी प्रवेशद्वारावर शीर्षस्थानी कोरलेली श्री गणेश मूर्ती, समोरच भिंतीमध्ये देवळीमध्ये कोरलेली देवीची प्रसन्न मूर्ती आणि श्रावणानिमित्त सुशोभित करण्यात आलेला श्री सोमेश्वर महादेव। वेगवेगळ्या प्रकारची फुले, पाने यांनी सुशोभित केलेला हा सोमेश्वर महादेव आणि अनेक समयी अनेक दीप प्रज्वलित करून भक्तांनी आपली श्रद्धा या ठिकाणी प्रकट केलेली। सध्या या ठिकाणी सायंकाळी शिवयोगी प्रतीक जोशी यांच्या मुखातून संपूर्ण श्री शिव महापुराण कथा आणि महात्म संगीत जागर कार्यक्रम सुरू असतो। या मंदिराचा इतिहास जर बघितला तर स्वर्गीय श्री बालकिसनजी बुधमलजी मालपाणी, मुरलीधरजी मालपाणी आणि जयरामदासजी बुधमलजी मालपाणी, मालपाणी परिवारातील या पूर्वजांनी या मंदिराची देखरेख 100हून अधिक वर्षांपासून सुंदर रीतीने ठेवलेली आहे। कलाकुसरीच्या लाकडी नक्षीकामाचा हा सभामंडप, श्रावण महिन्यामध्ये या सोमेश्वराची सजावट इतकी सुंदर केली जाते की कितीही वेळा दर्शन घेतलं तरी भाविकाचं मन तृप्त होत नाही, पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं असं वाटतं। अशी या सोमेश्वराची लीला। श्रावण महिना म्हणजे श्री महादेवाला समर्पित असलेला पवित्र मास
आणि या सोमेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दररोज पत्रम पुष्पम फलम, वेगवेगळ्या झाडांची पाने, विशेषतः महादेवाला प्रिय असलेली बेलपाने आणि अनेक फुलांची मिळून या ठिकाणी सुंदर आरास कलात्मक रीतीने केली जाते. आजच्या सारखी आरास उद्या नसते. दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं सोमेश्वर महादेवाचा हा गाभारा सोमेश्वराच्या पिंडीसह कलात्मक रीतीने सजवला जातो. हे दर्शन अत्यंत मनोहारी असतं. हे दर्शन डोळ्यात साठवून घेऊनच भाविक सोमेश्वराची रजा घेतो, निरोप घेतो. अतिशय सुंदर कलात्मक असा संपूर्ण या मंदिराचा परिसर. सर्वत्र लाकडी कामाला प्राधान्य. अनेक देवदेवतांच्या चित्रांनी मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात आलेला. अनेक सुंदर चित्रांनी मंदिराचे आवार सुशोभित केलेले आहे. अत्यंत देखणी, प्रमाणबद्ध आणि आदर्श म्हणावी अशी ही चित्र भाविक पाहतच राहतो. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भृकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भृकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. तुझ वीण शंभो मज कोण तारी. तुझ वीण शंभो मज कोण तारी. आपण आता आलेलो आहोत संगमनेरच्या सुप्रसिद्ध श्री सोमेश्वर मंदिरामध्ये. अतिशय प्राचीन आणि एक प्रकारची वेगळीच परंपरा संगमनेरला मिळवून देणारं हे पुरातन श्री सोमेश्वर मंदिर. गाभाऱ्याची ही बाह्यरचना आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल अत्यंत कलाकुसरीनं घडवलेलं हे मंदिर. दगडाची मैरफ, या 3 मैरफींचं गाभाऱ्याचं प्रवेशद्वार, गाभाऱ्यासमोर असलेला नंदिकेश्वर, त्या नंदिकेश्वराच्या अंगावरही संपूर्णपणे कलाकुसरीचं काम,
आणि नंदकेश्वराच्या समोरच गाभाऱ्यामध्ये श्री सोमेश्वर, त्या गाभाऱ्याच्या दगडी प्रवेशद्वारावर शीर्षस्थानी कोरलेली श्री गणेश मूर्ती, समोरच भिंतीमध्ये देवळीमध्ये कोरलेली देवीची प्रसन्न मूर्ती आणि श्रावणानिमित्त सुशोभित करण्यात आलेला श्री सोमेश्वर महादेव। वेगवेगळ्या प्रकारची फुले, पाने यांनी सुशोभित केलेला हा सोमेश्वर महादेव आणि अनेक समयी अनेक दीप प्रज्वलित करून भक्तांनी आपली श्रद्धा या ठिकाणी प्रकट केलेली। सध्या या ठिकाणी सायंकाळी शिवयोगी प्रतीक जोशी यांच्या मुखातून संपूर्ण श्री शिव महापुराण कथा आणि महात्म संगीत जागर कार्यक्रम सुरू असतो। या मंदिराचा इतिहास जर बघितला तर स्वर्गीय श्री बालकिसनजी बुधमलजी मालपाणी, मुरलीधरजी मालपाणी आणि जयरामदासजी बुधमलजी मालपाणी, मालपाणी परिवारातील या पूर्वजांनी या मंदिराची देखरेख 100हून अधिक वर्षांपासून सुंदर रीतीने ठेवलेली आहे। कलाकुसरीच्या लाकडी नक्षीकामाचा हा सभामंडप श्रावण महिन्यामध्ये या सोमेश्वराची सजावट इतकी सुंदर केली जाते की कितीही वेळा दर्शन घेतलं तरी भाविकाचं मन तृप्त होत नाही, पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावंसं वाटतं। अशी या सोमेश्वराची लीला। श्रावण महिना म्हणजे श्री महादेवाला समर्पित असलेला पवित्र मास आणि या सोमेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दररोज पत्रम पुष्पम फलम, वेगवेगळ्या झाडांची पाने, विशेषतः महादेवाला प्रिय असलेली बेलपाने आणि अनेक फुलांची मिळून या ठिकाणी सुंदर आरास कलात्मक रीतीने केली जाते। आजच्या सारखी आरास उद्या नसते, दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं सोमेश्वर महादेवाचा हा गाभारा सोमेश्वराच्या पिंडीसह कलात्मक रीतीने सजवला जातो। हे दर्शन अत्यंत मनोहारी असतं। हे दर्शन डोळ्यात साठवून घेऊनच भाविक सोमेश्वराची रजा घेतो, निरोप घेतो। अतिशय सुंदर कलात्मक असा संपूर्ण या मंदिराचा परिसर, सर्वत्र लाकडी कामाला प्राधान्य। अनेक देवदेवतांच्या चित्रांनी मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात आलेला